काजू घेतलीस काय? काजू शेटची पनीर आहे काय? पनीर आपण हे बघा असला भात होणार आहे आणि शेवटला धावतो कसला झालाय. 17 वेळ आमच्याकडे एक नंबर आहे. पोरांचं नियोजन आहे व्हेज पुलाव बिर्याणी करायचं. सामान खरेदी करायला हाय गाईस. काजू घेतलीस काय? काजू शाही बिर्याणी मसाला त्या साईडचा जोरात दिसतोय मला. गुलाबजाम यो मसाला होत आहे सम्या समेद. दोन्ही घे जरा जरा टाकू. अरे तू बारक पुढं उचलल्यावर बारकी दिसणार. व्हेज पुलाव मसाला हे बी घे. व्हेज बिर्याणी पुलाव मसाला हे बी घे. भरपूर मसाला आहे. गरम मसाला म्हटलं आणि घेऊया आणि ह्यो पण आणि घेऊया. हे काय बसवणार एवढं मग आजच्या दिवस नाही 1.5 किलो आणि घेऊया. केचप घालायचं आहे. पिवळा होय होय कॅमेऱ्यात माहिती असते पिवळा इकडे आहे. इकडे आहे ते बघ मिक्सड मसाला. अरे सम्या एवढं मोठं नको रे. बारकं नाही तिथं. अरे हे आमच्या गावातलं सगळ्यात मोठं बाजार आहे. सगळ्यात मोठं खरेदी केलं. काजू घेतलाय पोरांनी. जाऊच तो राहिला म्हणजे बरं. सम्या मला सांगितलं असं मी घरातनं जरा जरा मसाला आणला असतो. तोपर्यंत काय तर वाळलं खायला घेऊया. सम्या बोर मिठा हार्लेक्स मीठ घेतलं ना. मीठ घेतला मी. मीठ ओईत आहे. बोर मिठा घेत होतो. टाटा घे चांगला असते. टाटा ना मग एवढं बजेट आहे का आपलं? टाटा मीठ चटणी ग्रीन हॉट चटणी. अरे बघा तर पहिला. अरे चटणी ही घेतली. पापड घेऊया काय तळायला? हे बारके आहे. पापड तळायला घेऊया काय? ही दाखव ही घे. बाय 1 get 1 फ्री. सम्या ही एक घेऊन दे की. पैसे मागे द्या म्हणा असं नियोजन. बिल कुठं आहे? म्हणून जरा दाखवतो. चल चल चल. भाज्या घेऊन आल्यात पहिलाच तर मग भाजीच काय व्हिडिओ केला नाही. परत लक्षात आलं व्हिडिओ करायचा आहे. अरे गाडी काढ. इथं तांदूळ घ्यायला गेल्यात तेवढ्यात इथं एक जोडीदार गाठ पडलाय. हा आमचा दोस्त लाडू प्रथमेश शिंदे उर्फ तुझ्याकडेच फोकस आहे. मामाची भाची ए गाडी बाहेर काढ की. असं दमवायच नसे माझं. एक साठ टाकाल नाही आजकालचं पोराचं. चल की जेवायला. जेवायचं ऑन रेकॉर्ड बोलवली. जेवायला चल परत म्हणणार बोलवलं नाही.
आमची मी तर येऊ दे. हा आता म्हण म्हण की शेटची पनीर आहे काय पनीर मला पनीर बच्ची मला वेगळी 100 ग्रॅम घ्या की सम्या तुला माहित तर आहे का? आता नियोजन सगळं केलंय आणि आचारी तेल काय चूल लावायला लागल्यात. त्याच्यात माझा काही संबंध नाही, मी फक्त जेवायला लावली. आम्ही असलो माझ्याकडे बसलो. कांदा एवढाच काय जमले काय अडचण नाही. खाली काय शिवेत नाही जातं. आता इथं वेळ आहे का आपल्याला फुल स्क्रीन कर की मधुराज रेसिपीवरनं पुलाव कसं करायचं बघायला. आचार्याने जा केलाय धूर केलाय. आचार्याला दाखवा ते ट्युटोरियल आपण बघायचं रे. आपण हे बघा असला भात होणार आहे आणि शेवटला धावतो कसला झालाय. यात पाणी जेवढं तांदूळ आहे तेवढं पाणी शिजवाय घातले आचार्याने. तेवढं नाही अर्धा जास्त घातलं. हा अर्धा जास्त घातले. चिरण करी काय चिरणार. आजच्या नियोजनाचे करता धरता श्री वार्ता एकमेव पगार या सगळ्यांच्यात एकमेव पगार चालू असणार आहे. सात्विक सुभाष पवार सोन्यात गायाची चीन. हे बघा पाणी शिजवून काढलं आणि पनीर घातलं. आता हे काजू घालायला सगळं घाले हातात दिसायले मार तुझ्या तुकडं करा पाहिजे काजू हे काय या ना इलेक्ट्रिकची गिळी बसली मग जरा साल वरण काढा आणि डायरेक्ट चिर करी आताच की पनीर कशात काढणार आता. पनीर शिजले की लाल कलर आला की म्हणायचं पनीर शिजले बघा. इथं असं पद्धतशीर पनीर भाजलंय तर कलर काय आला नाही लाल. बास कर सम्या घे काढून. का कोणाला पनीरला कलर ये ना काय विषय. पनीर जरा इथं पनीर बाष्पीभवन होऊन कमी झालं बहुतेक आणि पनीर शिजलंय आता. नाही तू उचल त्याच्यात पाणी नाही घाल की तेल आणि जरा. आणि आता ह्याच्यात कांदा टाकू दे की घालू का घाल कांदा घालायचं चालू आहे. सम्या परी दे. हे बघा खतरनाक असा कांद्याला कलर आलेला आहे. अजून ती तमालपत्र घालायचं आहे. जिरं घातल्यात आणि काय घातलं सम्या काळ गट्टू तिखट लागतात ती घातले. कोणाच इथं वेलदोडे घालायचं नियोजन झाले. 4 वेलदोडे घालायलेत. आणि इथं जाळ विजलेला आहे. पेटवेशने काही काम बरोबर केलेलं नाही. तेल टाकलं लाल झाला पाहिजे आता घाल नको लाल पेस्ट ही कांदा लाल होऊ दे लुबऱ्या काय जरा लालसर झाल्यावर स्वागत आहे आपले कुक विथ श्रेयश चॅनल मध्ये. आणि हे सर्व पदार्थ एकजीव करून घ्या. ही काय आता म्हणाले आचार्य ही साईडला काढून दुसरं भाजून घेतली पाहिजे. चूल लागली एका कडेनं म्हणजे काय ही एका कडेनं लागायला चालू झाले. खरं यांचं नियोजन काय होईना. मी काय म्हणते आता पाण्यात डायरेक्ट तांदूळ टाका इकडे इकडे काय करत बसू नका. गरम पाणी घालायचं. गरम घालायचं गरम पाणी घालायचं असतं. अरे वत की सगळं शुभ्या 3 तांबे भरून घालती मग. हा हे बघा असं पाणी घालायचं. आता काय होईल ते 7व्या जीवावर. मसाला घालता का असं नाही मसाला
आता हे सगळं पाणी घालायचं बनायला कांद्याचं झालं ही हा जमले काय अडचण नाही वाटाणा बा झाला आणि असं एक जीवन स्टोर हलवून घ्यायचं मीठ मीठ तुमच्या चवीनुसार घालायचं एक जीव झाले घाल सगळा काय झालं तर बघा येईल बघा मसाला मसाला घातलाय आणि इथं म्हणाले सगळं मसाला किती आणले तेवढं सगळं घालायचं गरम मसाला इथं हळद चवीनुसार बस बस लय पिवळं होईल हे त्याला कोण नका रे गरम मसाला एक पुडी घातलाय एक कोको घालायला लागली त्या तुलीत आता काय घालायचं बीप करायला लागते मी तुम्हाला जेवण करून देतो जातो घालायला जाऊन जेवतो आणि जेवण एक नंबर घरात जेवा या चूल लावल्या धुरानं डोळे पांढरं पडलं थांब की जरा हात कुठे घालायला तांदूळ अरे पनीर राहिलंय की घालायचं पाणी घाल्या आणि शिजले आता फुटेल पण सगळा चोरा होईल होय मॅरडू नको असं देखावा तर आपण जेवण कोण शिवाय देत नाही तुला जात कमी हे घालायचं मसाला तांदूळ आले तांदूळ आले तांदूळ आले तांदूळ घातले पाणी घाला पाणी पाणी घाला गरम घाला गरम पनीर घाला आता पाणी अशा प्रकारे पातेल्यावर हे ठेवून बंद करून जरा भात शिजायला द्यायचं आणि परत 5 मिनिटांनी पनीर घालायचं धन्यवाद आणि इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता लक्षात आलं चवीनुसार मीठ म्हणजे 1 किलोला आतल्या हे बघा मीठ एवढं आम्ही बस 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 नको आतल्या आणि तासा 10-15 मिनिटं भात शिजवायला ठेवायचा हे डिस्कशन आहे हे डिस्कशन काय कमी जास्त झाले त्याच्याबद्दल आहे पुलावमध्ये पुलाव सोडून सगळंच झाले मी काय येणार नव्हतो जेवायला उगाच पोरं मागे लागली म्हणून आले चांगलं लागलं तर खायला नाही घरला जाऊन जेवायचं घरात जेवण बी केलं नाही 2-5 मिनिटांनं पातेलं वगैरे असं झाले हे बघा खुशीचे असू हे बघा जमलंय काय अडचण नाही भात दिसायला नाही रे अजून नाही शुभ्या काय हे आता झाकलंय 2 मिनिटं झाली आणि आचार्याने डोकं म्हणले इथं वर पाणी गरम करत ठेवायचं म्हणजे खाल्लं शिजतंय आणि हे पाणी बघा एका साईडला झालं सगळं चूल वाकडे ठेवल्या भात एका साईडला असं असतं आचार्य आणि इथं आता पनीर घालायचं ठरलंय आणि हे पनीर मकाने दिसायला का पनीर आहे पनीर काजू तळलेलं आणि घातलं
आणि बघा पनीर भात पाणी वाढवायचं नाही गवसा. आणि हे वर्ण मसाला मसाला आणि हळद घातलाय बंद करा हे बघा भात जरा बुडबुडायला हे बघ काजू उडायले एक्सपर्टांनी हे द्यायचंय मग शिजले का नाही काय कळना बिर्याणीच्या नावाखाली जोक केला. आणि ही बघा काय हे पुलाव शिजून तयार झालाय. दिसाय तर हिरवा हिरवा भारी दिसायला. पनीर घातलं खर्च केलाय पोरांनी. काजू बी हाय कुठं तर जमले काय बघा आता ए नकोय. आणि आता दही घेऊन रायता करायला ठरले हे घेऊन. हे बघा पत्र नियोजन आणले आणि हे बघा भात पुलाव शिजलाय जोरात तर जेवाय बसणार आहे. ही लागली पत्रावळी ह्यो लिंबू हे मीठ घाल जरा समेत. बास बास ए भात घाल जरा रायता घाल बिर्याणी पसरून पसरून घाल. बस 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 हे बघा ए जिलेबी कुठं आहे. जिलेबी आणलेली सपलेली आहे. रायता घाला की चेहरा बघून घ्या काय एक नंबर आहे. एक नंबर भात नाही पुलाव आणि कोचिंबीर एक मरल ती सुसाईड करेल. एक नंबर. आता अजून शिल्लक आहे. कुणाला भूक लागली संपर्क साधा.